ठाणे जिल्ह्यात 10वीचा 95.4% निकाल. यंदाही मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा 95.4% निकाल लागला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात काहीशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. परंतु असे असले तरी नेहमीप्रमाणे 10वीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मागील आठवड्यात 12वीचा निकाल जाहीर झाला. त्यापाठोपाठ शुक्रवारी आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल जाहीर झाला आहे. ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी 1,11,322 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 1,05,408 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 53,363 मुलांचा आणि 52,045 मुलींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून 96.35% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 93.80% मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्याचा 10वीचा निकाल हा 95.57% लागला होता, तर यंदाच्या वर्षी निकालामध्ये काही प्रमाणात घट झाली असून 95.04% निकाल लागला आहे. यंदाही मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक. ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी 1,11,322 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्राचा सर्वाधिक निकाल. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्राचा 10वीचा निकाल 97.55% लागला आहे. मीरा भाईंदर शहरातून 10,219 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. यापैकी 9,969 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 5,134 मुलांचा तर 4,835 मुलींचा समावेश आहे. शहर तालुका महापालिका निहाय उत्तीर्ण मुली एकूण. ठाणे 93.60%, 96.12%, 94.83%. नवी मुंबई 95.28%, 97.35% आणि 96.27%. मीरा भाईंदर 96.81%, तर 98.35%, 97.55%. कल्याण डोंबिवली 95.63%, 97.12%, 96.35%. उल्हासनगर 90.99%, 94.74%, 92.84%. भिवंडी 90.30%, 95.73%, 93.11%. तालुका निहाय उत्तीर्ण मुली एकूण. कल्याण 89.90%, 95.2%, 92.32%. अंबरनाथ 95.15%, 96.96%, 96.2%. भिवंडी 88.98%, 92.31%, 90.56%. मुरबाड 91.38%, 94.11% आणि 92.69%. शहापूर 92.73%, 95.58%, 94.12%. एकूण 93.80%, 96.35% आणि 95.4%.